समज एवढे 58 मोर्चे काढून सुद्धा उपयोग झाला नाही काही. कोणाला आमदारकी दिली असेल, कोणाला पद दिले निसटले. आता याला दादाला किती काय प्रयत्न केले ते हल्ले नाही. कोणाला काही पद गेले की सोडून दिले लोक. समन्वयक लावते की ठोकलीच पब्लिक. आता समन्वयक लावायचंच नाही. आता मनोज दादा 26ला मुंबईत गेले, याला वेळ द्यायचा का? हे जर म्हणले द्यायचा. विधानसभा लोकसभा आम्ही सगळ्या जागेवर आम्ही गावगाव 25-25 फॉर्म भरू, पण सरकारला माघार कधीच घेणार नाही. आणि तुम्हाला विनंती आमची की तुम्ही आचारसंहिता लावायच्या आत त्या व्यक्तीला कन्व्हिन्स जर केलं तर ठीक. मग सरकार कसं इलेक्शन घेते घेईन बाबा, बघू आम्ही त्यांचं कामाला. मनोज दादांनी 29 ऑगस्ट पासून आजपर्यंत गाव सोडलं, घर सोडलं, परिवार सोडलेला आहे. नाही. आता काही लोक आता विरोधात बोलतात. हे का बोलतात याचं कारण आहे. कोणी 58 मोर्चे काढे अमुक हे सगळे म्हणतात. आपण हे टिकले नाही ना. कोणाला आमदारकी दिली असेल, कोणाला पद दिले निसटले. समज एवढे 58 मोर्चे काढून सुद्धा उपयोग झाला नाही काही. लोक फुटल्यामुळे ही बारी आली आम्हाला. आता याला दादाला किती काय प्रयत्न केले ते हल्ले नाही. आज ते ठाम आहेत म्हणून हे टिकलंय. नाही आता 58 मोर्चे असेच गेले की मला मिळते का तुला मिळतो, काही तुला आमदारकी दिली. आता काही लोकांचं बोलायचं नाही. किती लोक आमच्या मोर्चातून यायच्या मोठे झाले आणि कोणीतरी आमदारकी गेली दिली, कोणाला काही पद गेली की सोडून दिले लोक. समन्वयक लावते की ठोकलीच पब्लिक. आता समन्वयक लावायचंच नाही. आणि क्रांती मोर्चा वगैरे काहीच नाही. एकटं मनोज जरांगे पाटील, सगळ्याचं नेतृत्व फक्त जरांगे पाटील. जे समन्वयक लावण तो समजा मग मनोज दादाच्या लढ्याच्या विरोधात मनोज दादा समर्थक लावायचं, समन्वयक लावायचं नाही. मनोज पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जर आपण पाहिलं तर ह्या लढ्याला आरक्षणाच्या 7 महिने पूर्ण होताना दिसत आहेत. सरकारने अजूनही ठोस निर्णय घेतला नाही. सरकार वेळ काढूपणा नाही. मग ते चाललंयच ना. ते चालू. आता उद्या आचारसंहिता लागायची. तो पोर हे निसर लांबायचं ना, आचार झाली की मोकळी झाली. परत काय करता येते. हा चालू आहे सगळं. टाळायचा प्रयत्न करतात. मग आता मुंबईला गेल्यानंतर काही मार्ग निघू शकेल काय वाटतं तुम्हाला? मुंबई बंद करणार. मुंबईला काय, मुंबईला मार्ग आता उद्या मुंबईपर्यंतच मार्ग निघू शकतो. उद्या 2 दिवसात निघू शकतो. दादा म्हणजे कोणीही मनोज दादा व्यतिरिक्त कोणीही बाईट देऊ शकत नाही. मनोज दादा मुंबईला गेले तर तिथं शांततेने, जसं आंतरवाली सराटीचं आंदोलन चालू होतं शांततेत, त्या पद्धतीने मनोज दादा मुंबईला चालू करणार. फक्त त्यांनी जागा बदलली. काय झालं, आंतरवाली सराटी इथं काय केलं जात होतं, रेंज बंद करणे, म्हणजे ते लाईव्ह चालले नाही. मग ती आवाज दादाचा पोहोचत नव्हता, लांब अंतर होतं. आणि मंत्रिमंडळ यायचं म्हणलं तर ते यायचं एअरपोर्टला संभाजीनगरला, तिथून गाडीने यायचं, पुन्हा तिथून वडीगोद्री फाट्याहून मध्ये जायचं आंतरवाली. बरंच त्यांना हे होत होतं. पुन्हा आलं की त्याला जायला यायला टाईम लागायचा. पुन्हा मग दादा म्हणायचे सगळ्यांना विचारात घेतो, त्याचा टाईम जायचा. आता टाईम द्यायचा विषयच नाही. आता मनोज दादा 26ला मुंबईत गेले, आमरण उपोषण चालू केलं की समोरच त्यांना ना माईकची गरज पडणार ना रेंजची गरज पडणार. डायरेक्ट आवाज पोहोचणार. आता आवाज कुठून सुरू होणार, आंतरवालीची 20 तारखेची तुम्ही जर पब्लिक बघितली ना, ती पब्लिकमधूनच तो आवाज. आणि ते सगळ्यांचे डोळे लागून राहिलेले. आणि हे सगळ्यांचे जे ना, तर हे 20 तारीख कधी येते आणि कधी दादा इथे येते ही वाट बघायला लागली. यांचा उत्साह तुम्ही बघा, जोश पहा यांच्या चेहऱ्यावर. म्हणजे तिथलं आरक्षण द्यायला सोपं पडेल सरकारला. सोपं म्हणजे ते आता काय बघा ना तुम्ही, शिष्टमंडळ निघालं कधी सकाळी. नाही, शिष्टमंडळ निघालं सकाळी तिकडून की संध्याकाळी पोहोचायचं. किती दिवस त्यांची बी हॅरेसमेंट व्हायची. आणि आता कसं आहे, दादाला म्हणायचे 2-4 दिवस घेतो मग सांगतो. आता 2-4 कोटी तिथंच घेऊन चालले. त्याला विचारणार याला वेळ द्यायचा का? हे जर म्हणले द्यायचा तर दिला, नाही म्हणले की चालू आहे आपलं आंदोलन. आणि शांततेतच क्रांती आहे. म्हणजे आतापर्यंत काय होते, म्हणजे ज्याच्याकडे जास्त सैन्य ते राज्य करायचं. आता तसं नाही, एकटा बस. म्हणजे एक बंदा काफी आहे. त्याच्यावर गाणं बी आलंय. हा, त्याच्यावर प्रसारित केलं एक बंदा काफी. काय सांगाल त्या गाण्याच्या निमित्ताने? म्हणजे माझी पत्नी जी आहे सोनाली, तिने 2-3 गाणे दादांवर गायलेले. पण हिंदीमध्ये म्हणजे काय होत होता, फक्त मराठीत भरपूर गाणे झाले मनोज दादावर, पण हिंदीत गाणं नव्हतं. कारण दिल्लीच्या तख्ताला हिंदी कळती, मराठी कळत नव्हती. म्हणून तिची संकल्पना होती की हे गाणं दिल्लीला बी कळालं पाहिजे आणि ते सर्वांनी ऐकावं अशी माझी इच्छा आहे. कारण त्याच्यात सांगितलेलं एक बंदा काफी आहे. तर ते गाण्याचे बोलही ते तुम्ही ऐका.
आणि ते दिल्लीला म्हणजे हिंदी भाषिक जे दिल्लीच्या कानात बंदा काफी हां, जसं आमचा परसाकडचा शब्द आहे, म्हणजे आम्ही ते दुसरा शब्द वापरत नाही, तर परसाकडचा शब्द ती हिंदी भाषिक मित्राला आमच्या कळत नव्हता. ते मला विचारायचे हे परसाकडं क्या भानगड होती. तर मग त्याला आम्ही सांगायचो राष्ट्रीय कार्यक्रम, पण आम्ही असं म्हणत नव्हतं हागायचीच होय. तर ते तसं ते हिंदी भाषिक लोकांना बी कळावं म्हणून हिंदीत गाणं मनोदादावर आलेलं आहे. आता जरी सरकारने आरक्षणचा विषय त्यांनी जरी कदाचित आचारसंहिता लावली, आचारसंहितेमुळे त्यांना वाटतं मराठा समाज मागं पडन, असं कधीच होणार नाही. विधानसभा लोकसभा आम्ही सगळ्या जागेवर आम्ही गावगाव 25-25 फॉर्म भरू, पण सरकारला माघार कधीच घेणार नाही. नाही आता असं झालंय, त्यांना हे अगोदरच कळलं ना की मराठ्याला आरक्षण नाही दिलं तर हे लोक फॉर्म भरणार आहेत. मग आता बॅलेट पेपर हे सगळे फॉर्म्युले किंवा त्यांचं मशीनवर घ्यायला त्यांना अडचण कशी की बाहेर राज्यात झालं इकडे झालं असं होऊ नये. पण आम्ही त्याच्यावर आम्हाला त्याच्याशी घेणं नाही, ते बॅलेट पेपर असो किंवा त्यांचं मशीन असो, आम्हाला या राजकारणाशी घेणं नाही. आम्हाला फक्त मराठ्याला आरक्षण पाहिजे, ह्या मुद्द्याला आम्ही ठाम येतं. आणि हे जर मुद्दा कंप्लीट नाही केला सरकारने, येत्या इलेक्शनला घातलेल्या इलेक्शनला जिल्हा परिषद असो, लोकसभा असो, विधानसभा असो, पंचायत समिती, काही कोणतं इलेक्शन असो, आम्ही सगळे मराठी फॉर्म भरणार. आष्टी पाटोदा मतदारसंघ, आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघ आमचा आहे. ह्या मतदारसंघात आम्ही 200 एका गावातून 200 फॉर्म भरणार मातुरीतून. मग सरकार कसं इलेक्शन घेते घेईन बाबा, बघू आम्ही त्यांचं. आम्हाला म्हणजे 200 बॅलेट पेपर ते हे जे लावायचे मशीन तर ते पार ते याच्यापर्यंत जाईन. ते म्हणजे शोधत म्हणजे सकाळी मतदान चालू झालं की संध्याकाळ होईल त्याला ते बटन दाबूच तर म्हणजे ते नाही. आणि तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व समाज बांधव म्हणजे गावरान माहिती, मराठी एक्सप्रेस आणि मराठी मीडिया ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही जर आचारसंहिता लावण्याचा डाव रचत असेल तर कृपया तो लावू नका. ती आचारसंहिता लावायच्या अगोदरच तुम्ही दादाशी चर्चा करा. आचारसंहिता लागली की तुम्ही दादाशी चर्चा करू शकत नाही. आणि त्या व्यक्तीने जर बोर्ड, सगळ्या राजकीय पक्षांना सांगतो आम्ही, कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेत नाही, त्या व्यक्तीने जिकडे बोर्ड दाखवलं तिकडं वारं चालणार आहे. तुम्ही मराठ्याचं आगीमुळं पाहिलेलं आहे. आणि तुम्हाला विनंती आमची की तुम्ही आचारसंहिता लावायच्या आत त्या व्यक्तीला कन्व्हिन्स जर केलं तर ठीक. आणि कन्व्हिन्स तो व्यक्ती तुम्हाला सांगतो त्याने आजच सांगितलं, जीव जरी गेला तर लढा चालूच ठेवायचा. त्याच्यामुळं तो व्यक्ती कुणाच्याच बापाला ऐकत नाही. तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही त्या व्यक्तीचा अंत पाहू नका. त्या व्यक्तीची तब्येत अत्यंत वीक झालेली आहे. 17 दिवस म्हणजे आपण आज एक एकादशी धरली, एखादा उपवास धरला, सकाळचं संध्याकाळपर्यंत खाल्लं नाही तर आपल्याला चक्र येतात. त्या व्यक्तीने 17 दिवस समाजासाठी हे केलेलं आहे. आणि आता जे आम्ही 20 तारखेला आंतरवालीहून निघतोय मुंबईला जाण्यासाठी, हा 6 दिवसाचा रूट आहे. हे सर्व समाज बांधव सगळ्यांची जेवणाची व्यवस्था आणि राहण्याची व्यवस्था करतात. पण मनोजदादांनी 29 ऑगस्टपासून आजपर्यंत गाव सोडलं, घर सोडलं, परिवार सोडलेला आहे. कुणीही कशाची तमा बाळगायची नाही. ते 17 दिवस उपोषण म्हणजे 35 किलोचा व्यक्ती जर 17 दिवस काढू शकतो, तुम्ही आम्ही 70 किलोचे तर आपण 17 दूने 34 दिवस काढू शकतो. तर काही नाही, फक्त 6 दिवस कोणाला वेळेवर जेवण भेटलं नाही, झोपायला जागा भेटली नाही, तरी सगळ्यांनी हे विसरून जायचं. कुणी कोणाला ब्लेम करायचं नाही. आपला लढा आहे, आपल्या लेकरा बाळासाठी आहे. सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे यायचं आणि कोटीच्या संख्येने यायचं, लाखाच्या संख्येने यायचं नाही. आता आपण लाखात राहिलेलो नाही. आता आमच्या बाजूला जी गावं येतं 25-30 खेडे येतं, आम्ही प्रत्येक गावाला जाणार. गावाला गेलोत, सगळ्या भेटी दिल्यात. त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही बाकीचं काही करण्यापेक्षा मराठ्याच्या लोकांना सांगितलं तुम्ही सगळे मुंबईला चला. आणि मुंबईला ते सगळे लोक जेव्हा निघतील त्यावेळेस सरकारला दिसणार खरे लोक किती आहेत मराठा. आणि शांततेत होणार आंदोलन. पण काय झालं आहे, हे गालबोट लावायचा प्रयत्न सरकारच करणार आम्हाला, पण आम्ही असं कधी होऊन देणार नाही. आमच्याच मराठ्याच्या पोराला आम्ही समजून सांगणार, प्रत्येकाने आपापली स्वयंसेवकाची भूमिका पाळा. कोणाचं भांडण होऊ देऊ नका, कोणाला तक्रार होऊ देऊ नका. मनोज जरांगेला आमच्या मातुरीमुळे एक सुईभर त्रास होईल असं कधी वागणार नाहीत. आम्ही त्रास होऊन देणार नाहीत. आणि सगळी मराठा समाजाची भावना आहे. आज 6 वर्षाचा पोरगा, 8 वर्षाचा पोरगा फक्त आरक्षण मागतोय. 6 वर्षाच्या मुलाला काय कळत आहे, ते काय म्हणतो 1 मराठा लाख मराठा. कशामुळे म्हणतोय त्याला आरक्षण काय कळायला लागलं की त्याला नाही, पण त्याचा बाप म्हणतोय, त्याचा भाव म्हणतोय, चुलता म्हणतोय, म्हणून त्याला आरक्षण कळायला लागलं. त्याच्यामुळं आम्हाला आरक्षण पाहिजे ह्या मुद्द्यावर ठाम आहेत. आम्ही मनोज जरांगे पाटला सगळं मुंबईच काय आणि मनोज जरांगे पाटला केसाला धक्का लागला तर मुंबई काय आहे मातुरी काय हेच त्यांना कळलं नाही. आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्याप्रमाणे गुप्तहेर खातं होतं तसं आम्ही जे आता कोटीच्या संख्येने निघणार आहे, तर सगळ्या समाजकंटकाला एक आवाहन करतो की कृपया आमच्या आंदोलनात येऊन गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही तर शांततेत येणार आहे.
आणि आमचे म्हणजे बहिर्जी नाईक म्हणजे गुप्तहेर खातं जसं शिवाजी महाराजांच्या काळात होतं तसे आमचे लाखो बहिर्जी नाईक आमच्याच याच्यात येत, तर ते गुप्तहेर खातं आहे. आणि सगळ्या आपल्या समाज बांधवांना सांगतो, असं कोणी जर वाटलं संशयित तर पोलिसांच्या ताब्यात द्या किंवा जे स्वयंसेवक आहेत त्या स्वयंसेवकाच्या ताब्यात त्यांना द्यायचं. कुणीही स्फोटक वक्तव्य करायचं नाही, कुणीही चुकीच्या अफवा पसरवायच्या नाही, पसरवत असल्या तर त्या जागेस थांबवायच्या, व्हिडिओ व्हायरल करायचे नाही, पोस्ट व्हायरल करायचे नाही. एवढं तुमच्या माध्यमातून सर्वसमोर